लग्न मंडपाच्या बाहेर उभा असलेला आदित्य पूर्णपणे हादरला होता. त्याचे डोळे मोठे झाले होते. तो पुन्हा पुन्हा रणजितकडे पाहत होता. हे शक्यच नाही. मी कोणाशी कसं लग्न करू? मी एक भिकारी आहे. माझं नावही कोणाला माहीत नाही. रणजित शांतपणे त्याच्यासमोर आला. आजपासून तुला काही बोलायचं नाही. फक्त मी सांगतो ते करायचं. आदित्यने हात जोडले. साहेब, माझ्यावर एवढा मोठा अन्याय करू नका. एका निष्पाप मुलीचं आयुष्य माझ्यामुळे उद्ध्वस्त होईल. रणजितच्या चेहऱ्यावर कठोर हास्य उमटलं. त्या मुलीच्या आयुष्याची काळजी करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? पण साहेब, पुरे. रणजितचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूचे त्याचे माणसेही गप्प झाले. त्या क्षणी स्वराच्या घरात गोंधळ उडाला होता. मुहूर्ताची वेळ जवळ आली होती. भटजी वारंवार विचारत होते, नवरदेव अजून किती वेळात येणार? स्वराचे वडील घामाने भिजले होते. त्यांनी पुन्हा एकदा फोन लावला. यावेळीही फोन बंद होता. नातेवाईक कुजबुजू लागले. असं पहिल्यांदाच पाहतोय. नवरदेव पळून तर गेला नाही ना? हे शब्द स्वराच्या कानावर पडले. तिच्या डोळ्यात पाणी आलं. अचानक कोणीतरी ओरडलं. लग्न मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काळ्या रंगाच्या 4 आलिशान गाड्या येऊन थांबल्या आहेत. सगळ्यांची नजर त्या दिशेने वळाली. काही पाहुणे आनंदाने म्हणाले, बहुतेक वरात आली. स्वराच्या घरातील महिला आरतीचं ताट घेऊन दाराकडे धावल्या. पण पुढच्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य नाहीसं झालं. गाडीतून ना नवरदेव उतरला ना त्याचे कोणी नातेवाईक. सर्वात आधी खाली उतरला एक उंच रुबाबदार आणि थंड नजरेचा माणूस. त्याच्या मागोमाग 15-20 बलदंड माणसं खाली उतरली. शेवटी 2 माणसं एका फाटक्या कपड्यातल्या भिकाऱ्याला जबरदस्तीने खाली उतरवत होती. तोच आदित्य. त्याच्या चेहऱ्यावर भीती होती. तो सतत म्हणत होता, साहेब, मला सोडा. मी काहीच केलं नाही. संपूर्ण मंडपात कुजबूज सुरू झाली. हा भिकारी कोण? याला इथे का आणलं? हे लोक कोण आहेत? स्वराच्या वडिलांनी धैर्य एकवटलं आणि त्या अनोळखी माणसांसमोर जाऊन उभे राहिले. कोण आहात तुम्ही? आणि आमच्या लग्नात असा गोंधळ का घालत आहात? तो माणूस म्हणजे रणजित. त्याने हलकंसं स्मित केलं. मी कोण आहे हे जाणून घेण्यापेक्षा मी इथे का आलो आहे हे जाणून घ्या. स्वराचे वडील रागाने म्हणाले, आमच्या नवरदेवाची वरात कुठे आहे? रणजित शांतपणे उत्तरला, आज तो मुलगा या मंडपात येणार नाही. हे ऐकताच सर्वांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. काय? काय येणार नाही? त्याला काय झालं? रणजितने कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्याने फक्त आदित्यकडे बोट दाखवलं. आजचा नवरदेव हा आहे. क्षणभर संपूर्ण मंडप स्तब्ध झाला. मग एकच गोंधळ उडाला. हा तर भिकारी आहे. हे कसं शक्य आहे? ही काय थट्टा आहे? स्वरानेही पहिल्यांदाच आदित्यकडे नीट पाहिलं. फाटके कपडे, अनवाणी पाय, चेहऱ्यावर धूळ, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र प्रामाणिकपणा होता. भीती होती, पण वाईटपणा नव्हता. आदित्यने स्वराकडे पाहिलं. त्याने लगेच नजर खाली केली. त्याचे पाय थरथरत होते. तो प्रत्येक पावलागणिक मागे सरकण्याचा प्रयत्न करत होता. पण 2 बलदंड माणसं त्याचे हात घट्ट पकडून पुढे नेत होती. संपूर्ण मंडपात शांतता पसरली होती. सर्वांच्या नजरा त्या फाटक्या कपड्यातल्या तरुणावर खिळल्या होत्या. कोणालाच काही समजत नव्हतं. आदित्यने एकदा स्वराकडे पाहिलं. नवरीच्या वेशात बसलेली स्वरा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. दोघांची नजर काही क्षणासाठी भिडली. त्या नजरेत ना प्रेम होतं ना ओळख, फक्त असह्यता होती. आदित्यने लगेच मान खाली घातली. त्याच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळले. तो रणजित समोर हात जोडून उभा राहिला. साहेब, माझी एक विनंती आहे. रणजित निर्विकारपणे त्याच्याकडे पाहत राहिला. बोला. माझं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करा. मला हवं तेवढं मारा. पण त्या मुलीचं आयुष्य नष्ट करू नका. ती निरपराध आहे. तिच्या जागी माझी बहीण असती तर मी हे सहन केलं नसतं. क्षणभर मंडपात उभ्या अनेक महिलांच्या डोळ्यात पाणी आलं. स्वराच्या आईने पदर डोळ्यांवर ठेवला. तिला पहिल्यांदाच जाणवलं, हा मुलगा गुन्हेगार नाही. तो स्वतःही कोणाच्या क्रूर खेळात अडकलेला आहे. पण रणजितच्या चेहऱ्यावर कोणताही बदल झाला नाही. तो शांतपणे म्हणाला, भावनिक बोलून माझा निर्णय बदलणार नाही.
आदित्य पुन्हा म्हणाला, माझ्या नावानं तिचं आयुष्य सुरू झालं तर तिचं भविष्य संपेल. रणजित एक पाऊल पुढे आला. भविष्याची काळजी तू करू नकोस. आज फक्त माझं ऐक. इतक्यात स्वरा आपल्या जागेवरून उठली. संपूर्ण मंडप तिच्याकडे पाहू लागला. तिने थरथरत्या आवाजात विचारलं, एक प्रश्न विचारू का? रणजितने मान हलवली. स्वरा आदित्यकडे पाहत म्हणाली, तुम्ही खरंच या लग्नासाठी तयार आहात? आदित्यने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं, नाही, मी कधीच तयार नव्हतो. मला जबरदस्तीने इथे आणलं आहे. हे शब्द ऐकताच स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला समजलं, समोरचा माणूस तिचा शत्रू नाही, तोही तिच्यासारखाच एक बळी आहे. स्वराने आपल्या वडिलांकडे पाहिलं. बाबा, आपण पोलिसांना बोलूया. हे ऐकताच रणजितच्या माणसांनी एकमेकांकडे पाहिलं. रणजितने हात वर करून त्यांना थांबवलं. तो स्वराजवळ आला. अत्यंत शांत आवाजात म्हणाला, फोन कर, पण लक्षात ठेव, पोलीस येईपर्यंत या मंडपात किती लोक जिवंत राहतील याची जबाबदारी तुझी असेल. स्वराचे हात थरथर कापू लागले. तिने हळूहळू मोबाईल खाली ठेवला. भटजी घाबरून एका कोपऱ्यात उभे होते. ते हळू आवाजात म्हणाले, मी हे लग्न लावू शकत नाही. रणजितने त्यांच्याकडे पाहिलं. आज तुम्ही मंत्र म्हणाल, नाहीतर वाक्य पूर्ण करण्याची गरज नव्हती. भटजींनी घाबरत मान खाली घातली. आदित्यने शेवटचा प्रयत्न केला. तो स्वरासमोर हात जोडून उभा राहिला. मला माफ कर. मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायला आलो नाही. जर माझ्या हातात असतं तर मी या मंडपात पाऊलही ठेवला नसता. स्वरा रडत म्हणाली, माझ्याही हातात काही नाही. त्या एका वाक्याने 2 अनोळखी माणसं दुःखाच्या एका दागेने जोडली गेली. तेवढ्यात रणजितचा कडक आवाज संपूर्ण मंडपात घुमला. पुरे झालं. दोघांना मंडपात बसवा. रणजितचे माणसं पुढे आले. आदित्य आणि स्वराला जबरदस्तीने मंडपात बसवलं. भटजींच्या हातात थरथरणारं अक्षदांचं ताट होतं आणि पहिलं मंगल अष्टक सुरू होण्यासाठी भटजींनी ओठ उघडले. शुभमंगल सावधान. मंडपात एकदम शांतता पसरली. स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिच्या शेजारी बसलेल्या भिकाऱ्याच्या वेशातील आदित्य मात्र पूर्ण शांत होता. रणजितच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं. त्याला वाटत होतं आज त्याचा सूड पूर्ण होणार होता. एका मागोमाग एक मंगलाष्टकं सुरू झाली. प्रत्येक अक्षदा पडताना स्वराच्या मनात वेदना वाढत होत्या. आदित्यने मात्र एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही. भटजी म्हणाले, आता वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात हार घालावा. दोघांनी शांतपणे एकमेकांना हार घातला. मंडपात टाळ्यांचा आवाज झाला. रणजित मोठमोठ्याने हसू लागला. आता तरी समजलं ना माझ्याशी वैर घेतल्याचा शेवट काय होतो? आदित्यने त्याच्याकडे पाहिलं, पण काहीच बोलला नाही. थोड्याच वेळात सप्तपदी पूर्ण झाली. कन्यादान झालं. मंगळसूत्र बांधण्याची वेळ आली. आदित्यचे हात थरथरत होते. आदित्यने शांतपणे मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधलं. त्यानंतर त्याने तिच्या भांगात कुंकू भरलं. भटजींनी हात वर करून जाहीर केलं, आजपासून तुम्ही दोघे पती पत्नी आहात. हे शब्द ऐकताच स्वराला रडू आवरलं नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहू लागले. आदित्यने फक्त एक क्षण तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातही वेदना होत्या, पण त्याने त्या लपवल्या. रणजित आनंदाने पाहुण्यांमध्ये मिठाई वाटू लागला. त्याला वाटत होतं त्याचा डाव यशस्वी झाला आहे. काही वेळाने सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे गेलं. त्या क्षणी आदित्य शांतपणे उठला. कोणालाही काही न सांगता तो मंडपाच्या बाहेर चालू लागला. स्वराने मागे वळून पाहिलं. तिला तो दूर जाताना दिसला. तिने हळू आवाजात हाक मारली, ऐका. आदित्य थांबला, पण मागे वळून पाहिलं नाही. काही क्षण तो तसाच उभा राहिला आणि मग एकही शब्द न बोलता पुढे निघून गेला. स्वराला समजत नव्हतं हा माणूस नेमका कोण आहे. तो इतका शांत का आहे आणि त्याच्या डोळ्यात एवढं दुःख का आहे? दूर चालत असलेल्या आदित्यने मनात एकच वाक्य म्हटलं, माझं काम पूर्ण झालं. आता माझा प्रवास पुन्हा सुरू झाला आणि तो गर्दीत कायमचा दिसेनासा झाला.
लग्नाला 2 दिवस झाले होते. स्वरा खिडकीत उभी राहून रस्त्याकडे पाहत होती. तिच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, तो पुन्हा येईल का? गावातही कुजबूज सुरू होती. भिकारी लग्न करून पळून गेला. बिचाऱ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. हे सगळं ऐकून स्वराचं मन आणखी तुटत होतं. इतक्यात घरासमोर एका जुन्या रिक्षाचा आवाज आला. स्वराने बाहेर पाहिलं. दारात आदित्य उभा होता. आजही त्याने साधे स्वच्छ कपडे घातले होते. त्याच्या हातात एक छोटी कापडी पिशवी होती. तो हळूहळू घरात आला. स्वराचे वडील रागाने त्याच्यासमोर उभे राहिले. आता कशाला आलास? 2 दिवस कुठे होतास? लग्न केलंस आणि बायकोला इथेच सोडून गेलास. आदित्यने मान खाली घातली. काही क्षण तो काहीच बोलला नाही. मग शांत आवाजात म्हणाला, बाबा, मला माफ करा. त्या दिवशी परिस्थिती तशी होती. मी घाबरलो होतो. माझ्याकडे घर नव्हतं, काम नव्हतं, पैसे नव्हते. स्वराला माझ्यासोबत घेऊन गेलो असतो तर तिला उपाशी ठेवावं लागलं असतं. म्हणून मी आधी काम शोधायचं ठरवलं. देवाच्या कृपेने शहरात मला नोकरी मिळाली आहे. राहायला एक छोटी खोलीही मिळाली आहे. मी आता भीक मागणार नाही. कष्ट करून माझ्या बायकोचा सांभाळ करेन. घरात काही क्षण शांतता पसरली. स्वराचे वडील त्याच्याकडे पाहत राहिले. त्यांच्या रागात आता थोडी माया मिसळली होती. ते म्हणाले, पैसा मोठा नसतो, माणसाचा स्वभाव मोठा असतो. माझ्या मुलीला सुखात ठेव. आदित्यने त्यांच्या पायांना स्पर्श केला. मी प्रयत्नांची कमी पडून देणार नाही. स्वरा शांतपणे आपली छोटी बॅग घेऊन बाहेर आली. तिने एकदा आईवडिलांकडे पाहिलं. आईने डोळे पुसत तिच्या हातावर हात ठेवला. आनंदी राहा बाळा. स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. तिने जड अंतःकरणाने आईवडिलांचा निरोप घेतला. ती आदित्यसोबत रिक्षात बसली. दोघे शहराकडे निघाले. 2 तासाच्या प्रवासानंतर ते शहरात पोहोचले. मोठमोठ्या इमारती, धावपळ आणि गाड्यांची गर्दी पाहून स्वरा आश्चर्यचकित झाली. आदित्य तिला एका छोट्याशा पण स्वच्छ भाड्याच्या खोलीत घेऊन गेला. खोलीत एक लोखंडी पलंग, एक टेबल, 2 खुर्च्या आणि एका कोपऱ्यात छोटंसं देवघर. स्वरा आजूबाजूला पाहत हसली. घर छोटं आहे, पण मनापासून उभारलेलं वाटतंय. आदित्यही हलकसा हसला. आपल्या मेहनतीने एक दिवस यापेक्षा मोठं घर घेऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य लवकर उठला. त्याने साधे कपडे घातले. स्वराने विचारलं, आजपासून कामावर जाणार का? हो. तू काळजी करू नकोस, मी लवकरच येतो. आदित्य निघून गेला. संध्याकाळी परत आल्यावर तो म्हणाला, स्वरा, आमच्या कंपनीत एक जागा रिकामी आहे. तुला इच्छा असेल तर उद्या मुलाखतीला चल. स्वराच्या चेहऱ्यावर आशेची एक नवी किरण उमटली. खरंच मला नोकरी मिळेल? आदित्य हसत म्हणाला, प्रयत्न करणाऱ्याला संधी नक्कीच मिळते. स्वराच्या डोळ्यात अनेक दिवसांनी पहिल्यांदाच भविष्याची एक सुंदर स्वप्न चमकू लागली. काय होईल पुढे? स्वराला आदित्यच्या कंपनीमध्ये मिळेल का नोकरी? दोघांचा संसार आनंदाने फुलेल का? की येणार त्यांच्या संसारामध्ये अजून मोठे वादळ? पाहूया पुढील भागात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.